पाहतात पुण्यातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। गणेश बिडकर यांनी उदय सामंत आणि राहुल शेवाळेंसोबत चर्चा केली आहे। काल नीलम गोरेंनी 60 उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश दिले होते। रात्री स्वतः उदय सामंत यांनी वर्षा बंगल्यावर युतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम तोडगा काढलेला आहे। तर यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा त्यांनी घेतलेली होती आणि आता भाजप शिवसेना युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं कळतंय। तर भाजप शिवसेना युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। उदय सामंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। गणेश बिडकर यांची उदय सामंत आणि राहुल शेवाळेंसोबत चर्चा झाली। पुण्यातील भाजप शिवसेना युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आणि एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। जळगावमध्ये बापानं पोटच्या लेकीची हत्या केली आहे। चौथी मुलगी झाल्याच्या रागातून 3 दिवसाच्या बाळाची या बापानं हत्या केली आहे। जामनेर तालुक्यातील मोराळ गावातील धक्कादायक घटना आहे। मुलीच्या डोक्यामध्ये लाकडी पाट मारत या मुलीची हत्या करण्यात आली। 1.5 महिन्यानंतर पोलीस तपासामध्ये ही संपूर्ण घटना उघड झाली, तर आरोपीला पहूर पोलिसांनी आता अटक केलेली आहे। मात्र एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। चौथी मुलगी झाल्याच्या रागातून 3 दिवसाच्या बाळाची हत्या करण्यात आलेली आहे। बापानंच आपल्या पोटच्या लेकीची हत्या केली आहे। 3 मुली झाला आणि परत चौथ्यांदा देखील म्हणजे मुलीच झाल्या म्हणून त्यांना रागभरातून त्यांना मारहाण केलं आणि त्याच्यामधून त्याचा मृत्यू झाला म्हणून त्यांनी कबुली दिलं। मग त्याच्यानुसार पहूर पोलीस स्टेशनमध्ये मर्डरचा गुन्हा दाखल केला आणि जे आरोपी आहे त्यांना अटक देखील केलेलं आहे। आणि जे काही फिर्याद स्वतः पोलीस झालेला आहे, मग त्याच्या घरच्या लोकांना फिर्याद द्यायला आम्ही मागितल्यावर त्यांनी कोणी द्यायला तयार नव्हते। मग म्हणून म्हणजे आम्ही पोलीस स्वतःहून फिर्याद होऊन FIR दाखल केला आणि ते आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। तिकडे नागपूरच्या विमानतळ परिसरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली। ख्रिसमस पार्टीतील भांडणाच्या रागातून हत्या झाल्याचं कळतंय। नागपुरातील सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही संपूर्ण घटना आहे, तर पोलिसांनी घटनेची नोंद करत अधिकचा तपास सुरू केला आहे। नागपूर विमानतळ परिसरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा हा प्रकार घडलेला आहे। त्यांच्यात झालेल्या वादात एकाला 2 जणांना जखमांमुळे उपचारादरम्यान याला ऑरेंज सिटीला ऍडमिट केलं असता 1 जण मयत झालेला आणि दुसऱ्याचा उपचार चालू। अद्याप FIR करणे सुरू असल्याने एकूण आरोपी व त्या संख्या कळून त्यांना आपण तातडीने अटक करतो। मृतकाचं नाव सध्या अजून पूर्ण कळालं नाही, पण प्रणय सुरुवात आहे, त्यात प्रणय म्हणतात सर्व आणि त्याच्यासोबतचं राहणाऱ्या त्याचंही नाव अजून कळलेलं नाही। आपल्याला FIR दाखल कळलं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं। कुरकुलंच्या कार्यालयाच्या बाहेरच विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडत आंदोलन केलं। PRN नंबर ब्लॉक झाल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली, तर विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। नॅशनल हेराल्डच्या संदर्भात खोटे गुन्हे दाखल केले। राहुल गांधी सोनिया गांधींना 10 तास ईडी कार्यालयात बसवून ठेवलं। ही केस चालू शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला आता चपराक दिलेली आहे। विजय वडेट्टीवारांनी या संदर्भात वक्तव्य केलं। सध्या सुरू असलेलं राजकारण हे घातक आहे, कोणाची सत्ता परमनंट नाही, वडेट्टीवारांनी वक्तव्य केलंय। राहुल गांधीजीवर, सोनिया गांधीजीवर त्या नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीची चौकशी लावली। राहुल गांधींना, सोनियाजींना, आपल्या नेत्यांना 10 तास ईडीच्या कार्यालयामध्ये बसवून ठेवलं। इतके खोटे गुन्हे जर आपल्या सर्वोच्च नेत्यावर दाखल करत असतील आणि त्यामध्ये कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही केस होऊ शकत नाही, ही केस चालू शकत नाही, या ईडीला अधिकार नाही, ही केस चुकीची लावल्या गेली म्हणून स्पष्टपणे निकाल दिला आणि या ईडी लावणाऱ्यांना, केंद्र सरकारला एक प्रचंड चपराक मिळाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।